सर्व महानुभाव पंथाचे आपण पाईक आहोत आणि महानुभाव पंथ जो आहे त्या महानुभाव पंथाला अजून एक नाव म्हणजे ज्ञान मार्ग असं सुद्धा आहे। जिथे ज्ञान हा विषय येतो तिथे अज्ञान हा विषय राहत नाही। म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ गोड बनवलाय म्हणजे तो तिखट असेल का? गोड आहे म्हणजे तिथे तिखट नाही। तसं एखादा विषय म्हणजे तो ज्ञानयुक्त विषय असेल म्हणजे त्याच्यामध्ये अज्ञान हा विषय राहत नाही बिलकुल। मग महानुभाव पंथ हा कसा आहे? ज्ञान मार्ग आहे आणि त्याला अधिकारण कोण आहेत? श्री दत्तात्रय प्रभू आहेत। तिथून ती परंपरा चालत आलेली आहे अवतारांची आणि प्रत्येक अवताराने काय केलेलं आपला जो उद्धरण जो काही व्यापार आहे तो पुढे पुढे सुपूर्द केलेला आहे पुढच्या अवतारांना। आत्ता कलियुगामध्ये आमचे विद्यमान अवतार कोण आहेत? श्री चक्रधर स्वामी आहेत आणि श्री चक्रधर स्वामींनी आपल्या अवतार कार्यामध्ये फक्त ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे। यथार्थ ज्ञान त्या जीवाला दिलेलं आहे। परंतु काय असतं की एखादं ज्ञान तुम्हाला दिलं गेलं, एखादी माहिती तुम्हाला सांगितल्या गेली, पण ती माहिती तुमच्यापर्यंत येईपर्यंत म्हणजे आज मी एकाला सांगितली तो उद्या पुढच्याला सांगेल 10व्या व्यक्तीपर्यंत ते ज्ञान पोचण्यासाठी जो काही कालावधी जातो त्या कालावधीमध्ये अनेक इतर गोष्टींची मिश्रता त्याच्यामध्ये होत असते। थोडक्यात उदाहरण सांगायचं तर सरकारची नोट बनवते ती कशी असते? नवी आणि कोरी करकरीत असते। सगळ्यांना ती पूजनासाठी पाहिजे असते, आम्हाला कोऱ्या नोटा पाहिजेत। परंतु कालांतराने ही नोट जेवढ्या हातांमध्ये ही नोट फिरते इकडून इकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे मग शेवटी त्या नोटीची अवस्था कशी होते? मला कुणीतरी विचारलं की नवीन नोटेचं वजन जास्त असतं की जुन्या? मी म्हटलं नवीन। ते म्हणाले नाही, जुन्या नोटेचं वजन जास्त असतं, कारण की जुन्या नोटांना आपल्या हाताचा मळ लागतो म्हणजे ती नोट कशी होते? मळते। तसं एखादा जो विधी आपल्याला सांगितलेला आहे तो पुढे 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 जाता जाता तो जर का अन्यथा मार्गाने जात असेल पुढे तर तो विधी मळतो, तो विधी करणारा सुद्धा मळतो। आणि म्हणून कधीही आमच्या या पंथामध्ये अंधश्रद्धेला कधी थारा आधीपासनं नव्हताच। आमच्या स्वामींच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा काय असं आलं त्यावेळी सुद्धा स्वामींनी काय केलेलं आहे की अंधश्रद्धा पुसून काढण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि आज सुद्धा तेच कार्य महानुभाव पंथामध्ये चालतं। परंतु काय होतं की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे नियम कधी कधी तरी सांगितल्या जातात, त्याला कारणीभूत आम्ही पण असतो आणि तुम्ही पण असता। म्हणजे कुणीतरी आमच्याकडे येतात ते नेहमी मला विचारतात की बाबा हे त्रास आहे, तो त्रास आहे, आमका त्रास आहे, मग आपण काय केलं पाहिजे? आता मी त्यांना सांगतो की तुम्ही असं करा, नामस्मरण करा। म्हणजे ठीक आहे, परत येतात ते काही दिवसांनी, परत बाबा ते असं आहे तसं आहे तसं आहे, काय केलं पाहिजे? मी सांगतो नामस्मरण करा। माझं एकच उत्तर ठरलेलं आहे सगळ्यांसाठी, मी बाकीचे कुठलेही विधी कोणाला सांगत बसत नाही। नवस जाप्य खेटी हे कुठलेही विधी सांगत नाही। आमका दोरा बांधा, आमका ताईत बांधा, हे सगळं काय आहे? हे अन्य पंथातनं तुमच्याकडे आलेलं आहे। तुमच्या महानुभाव पंथामध्ये, आमच्या महानुभाव पंथामध्ये हे कुठेच नाही आहे। आम्ही जो ब्रह्मविद्येचा अभ्यास करतो, कोणी 12 वर्ष थांबतं, कोणी अजून जास्त थांबतं, कोणी कमी थांबतं, पण एवढ्या दिवसामध्ये कोणालाही आम्हाला हे असे कार्यक्रम शिकवले जात नाही कुठलेच की तुम्ही लोकांना असं शिकवा तसं शिकवा। आम्हाला फक्त यथार्थ वचनं शिकवल्या जातात, वचनांचे अर्थ शिकवले जातात, सोबत लीळा आहे, स्मृतिस्थळ आहे, या गोष्टी शिकवल्या जातात आणि देवाने काय करायला सांगितलेलं आहे तो आचार आम्हाला त्या सूत्रपाठ आणि लीळाचरित्र आणि स्मृतिस्थळ ग्रंथातनं आम्हाला सांगितला जातो। त्या कुठल्याही पुस्तकांमध्ये अंधश्रद्धा, नवस, जाप्य, खेटी, गंडा, दोरा, ताईत या गोष्टी कुठेच येत नाहीत। कुठे येत असतील तर तुम्ही आत्तापासून लीळाचरित्र, सूत्रपाठ, स्मृतिस्थळ ग्रंथ वाचा। ज्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये ते भेटेल की देवानी ते गंडा, दोरा, ताईत किंवा नवस, जाप्य, खेटी करायला सांगितलेलं हे बघा प्रमाण,
त्या दिवशी तुम्ही मला सांगा मग की बाबा बाबा इथे सापडलं बरं का हे. कदाचित मला सापडलं नसेल, तुम्हाला सापडेल, परंतु लीळाचरित्रामध्ये हा कुठे विधी नाही आहे, आमच्या स्वामींनी कुठे सांगितला नाही. या संदर्भातली लीळा येते गोकुळाष्टमीची. बोणेबाईंची लीळा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. बोणेबाई ज्या होत्या अत्यंत भाविक अशा पद्धतीची ती वयस्कर ती बाई आहे. स्वामींची आणि त्यांची भेट होते मेहकरला, आणि त्या ठिकाणी भेट झालेली असताना स्वामींना पाहून ते वेधल्या जातात. स्वामींना आपल्याकडचा एक लाडू स्वामींना ते समर्पित करतात आणि स्वामींना सांगतात, जोपर्यंत या विभागात आहात तोपर्यंत मी तुम्हाला काही भिक्षांना आणून देईल, सकाळच्या वेळेमध्ये जे काय असेल ते तुम्ही ग्रहण करा, बाकी नंतर मी भिक्षांना घेऊन येईल, मग तुम्ही ते भोजन करा, माझ्याच्याने जेवढी सेवा होईल आपली मी तेवढी करेन. असं सगळं स्वामींना ते विनंती करतात. स्वामी त्यांच्या विनंतीचा सन्मान करतात, मान्य करतात त्यांची विनंती. आणि मग एक दिवशी काय होतं की स्वामी कुठून तरी विहरणावरून येतात आणि आल्यानंतर बघतात तर अंगणामध्ये मातीचे ढीग आहेत. मातीचा ढीग आणून ठेवलेला आहे. स्वामींना माहिती आहे की हे कशासाठी आणलेलं आहे. आतमध्ये स्वामी येतात आणि स्वामी बोनेबाईंना विचारतात की बाबा हे तुम्ही कशासाठी आणलेलं आहे, मातीचा ढीग वगैरे हे कशासाठी आणलेलं आहे. ते म्हणतात, देवा तुम्हाला माहिती नाही का, उद्या काय आहे, गोकुळाष्टमी आहे, म्हणून ते मी माती आणलेली आहे. स्वामी म्हणतात, गोकुळाष्टमीचा आणि मातीचा काय संबंध आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो उद्या गोकुळाष्टमी आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल, कृष्ण बनवावा लागेल, देवकी वसुदेव सगळं गोकुळ बनवावं लागेल, आणि ते सगळं या मातीचं मी बनवणार आहे आणि उद्या परत उपवास सुद्धा मी करणार आहे. स्वामी म्हणतात की गोकुळ काय मातीचं होतं का, नंद यशोदा हे सगळं काय मातीचं होतं का तेव्हा, नाही. त्यानंतर स्वतः कृष्ण महाराज हे काय मातीचे होते का, परंतु तुम्ही कसलं बनवतायत. आता मातीला देव म्हणणं चालेल का, नाही चालणार. मग कागदाला देव म्हणता येईल, एखाद्या धातूला देव म्हणता येईल, पाषाणाला देव म्हणता येईल, कोणीच अशी मान हलवली नाहीये. म्हणता येईल का, पण आपण म्हणतो ना विशेषाला देव म्हणतो आपण. आता मगाशी आमचा विषय चालू होता आश्रमामध्ये, विशेषाला आपण काय म्हणतो, देव झोपवले, देव उठवले, देवाला जेवू घाला, म्हणजे आपण त्या विशेषांना देव म्हणतो. पण आमच्या स्वामींनी ही जी अंधश्रद्धा आहे ही अन्य लोकांमध्ये असेल, आमच्या महानुभाव पंथामध्ये ही नाही आहे. कारण की आमच्या स्वामींनी प्रल्हादबाईचा नावाच्या एका साध्या बोळ्या अज्ञान बाईला याचं निरूपण केलेलं आहे. स्वामी त्यांना विचारतात, बाई देव जाना. खरं तर हे निरूपण भटोबासांना करायचं आहे, पण भटोबास गेलेत नेवाशाला. स्वामी त्यांची वाट बघतात खूप. भटोबास दिलेल्या वेळेमध्येच गेलेले आहेत आणि दिलेल्या वेळेतच ते येणार आहेत. त्यांना काही उशीर झालेला नाही, पण स्वामींना इथे निरूपणाची प्रवृत्ती आहे आणि म्हणून स्वामी त्या ठिकाणी त्यांची वाट बघतात, पण ते काही लवकर येत नाहीत. पण प्रल्हादबाईचा समोर बसलेले आहेत, ते स्वामींकडे बघतायत. उंच मठाच्या त्या दादऱ्याहून स्वामी उंच मठाच्या छतावर जातात, परत खाली येतात. हे सगळी धावपळ स्वामींची ते बघते आहे. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, बाई देव जाना. देव माहिती आहे का तुम्हाला. आपण असतो तर काय म्हटलं असतो, माहिती आहे, आम्ही उपदेशी जाईल, लय जुने उपदेशी आम्ही, आमच्याकडे सगळी पुस्तकं आहेत पारायणाची वगैरे, आम्हाला देव माहिती आहे. परंतु विचारलं असतं की देव जाना, तर मग सांगा आता देवाबद्दल. सांगू शकतो आपण. प्रश्न सोपा आहे, उत्तर कठीण आहे याचं, की देव कसा तुम्ही सांगणार समोरच्याला समजून. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. परमेश्वर स्वतःबद्दल सांगू शकतात की मी कसा आहे, काय आहे, कसा आहे. निर्वेव निराकार असे, परिकृपा वसे, सावेव साकार होय. आता निर्वेव निराकार असे म्हणजे नेमकं काय समजेल आपल्याला. स्वरूपाची कल्पना तुम्ही करू शकता का. स्वरूप कसं असेल, आनंदमय आहे, गुणमय, अनंत गुण त्या स्वरूपामध्ये आहेत. ते कसं तुम्ही कल्पना करणार. म्हणजे आपल्याला देव कळलेला आहे का, नाही. मग आपली क्षमता कुठे आहे, विशेष. मग विशेषालाच देव मानून बसलो आपण.
परंतु आमच्या स्वामींनी त्यांना विचारलं, देव जाना प्रल्हाद बाईसा कशात प्रामाणिक आहेत. ते म्हणतात जी नाही, मला काही देव माहिती नाही, सांगता येणार नाही, परंतु तुम्ही तो मला सांगा. त्यांनी स्वामींना विनंती केली आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, बाई देव काष्टाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे, कागदाचा नव्हे, कपड्याचा नव्हे, धातूचा नव्हे, मातीचा नव्हे. कागदाचा तो फाटेल, कपड्याचा जो देव असेल तो विरेल, दगडाचा असेल तर तो फुटेल. म्हणजे आलं लक्षात तुमच्या? विशेषांना आपण विशेष म्हणायचं, विशेष वंदन करायचे. तुम्हाला कोणीतरी येऊन सांगेल विशेष वंदन वगैरे करायचे नाहीत, असं कोणी कोणी येऊन सांगतात कधी कधी, कुठे कुठे तुम्हाला ऐकायला आलं पण असेल. पण विशेष वंदन करायचे. का करायचे? स्वामींनी सांगितलं, येतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे. स्वामींनी त्याला काय म्हटलं? ओटे गोटे असा उल्लेख आहे. येतीच्या संबंधा गेले ते तुले परमेश्वर तुम्ही नमस्कारावे असा उल्लेख स्वामींनी वचनामध्ये केलेला नाहीये. तिथे काय म्हटलेलं आहे? सगळी जी प्रमाणं आहेत आपली ती हवेतली नाही आहेत बरं का. ती कसली प्रमाणं आहेत? लीळा चरित्राची प्रमाणं मी तुम्हाला देतो आहे. आपण जर का ही लीळा वाचून काढली ना एकदा, डोमेग्रामची देव प्रल्हादबाईचा देवनिरूपण, ही जर का लीळा वाचून काढली आणि चिंतनात्मक जर का वाचली आणि वाचून परत जर का चिंतन केलं तर तुमच्या अंधश्रद्धा तुमच्याच फिटून जातील. तुम्हाला माझ्यासारख्याने येऊन सांगायची आवश्यकता नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती व्यवस्थित वाचता आली पाहिजे. आपण आता इथे फळ्यावर लिहिलं की दुपारी 3 वाजता प्रवचन आहे. मग कोणीतरी विचारतं 3 वाजता आहे प्रवचन? आता तिथे का लिहिलं आपण? कुणी विचारू नये आणि कुणाला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे म्हणून आपण लिहिलं की नाही तिथे. ते वाचून परत लोक विचारतात 3 वाजता आहे प्रवचन. कुणाला जरी आम्ही पत्रिका पाठवली की बाबा एवढ्या वाजता हा कार्यक्रम, तेवढ्या वाजता हा कार्यक्रम, देवपूजा 5 वाजता आहे संध्याकाळी, परत त्यांनी विचारलं देवपूजा किती वाजता आहे? अहो म्हटलं पत्रिका वाचा ती पूर्ण. ही एकदा वाचली की तुम्हाला परत कोणाला काही विचारायची गरज पडणार नाही. म्हणजे चिंतनात्मक जर का एखादं वाचन केलं, चिंतनात्मक एकदा जर का श्रवण केलं तर तुम्हाला कुणाला जाऊन विचारायची गरज नाही आहे. सगळं उत्तर तिथे आहे. कुणीतरी तुम्हाला निरूपण करतायत, त्याचं जर का श्रवण तुम्ही चिंतनात्मक जर का केलं तर तुम्हाला तुमचे अनेक गैरसमज, तुमच्या अंधश्रद्धा तुमच्या फिटतील. आता मला प्रवचनामध्ये खूप लोक, आता प्रवचन संपलं की खूप लोक भेटतात मला इथे आपल्या घोगली आश्रमामध्ये. ते म्हणतात की आमच्या खूपशा काही शंका होत्या त्या फिटल्या आमच्या काही गोष्टींच्या. त्या दिवशी कोणीतरी सांगत होतं की आम्हाला ते दिवसाची शंका होती की बाबा अमक्याच दिवशी केलं पाहिजे, तमक्या दिवशी केलं पाहिजे. याचं निरूपण आपण त्या दिवशी केलं. परवाच्या दिवशी मला कोणतरी म्हणत होतं, आजही म्हणत होते एक जण, की बाबा आमची ती दिवसाची शंका आमची फिटली की बाबा बुधवारीच केलं पाहिजे की शुक्रवारीच केलं पाहिजे. असं कुठे सांगितलं का देवाने? नाही सांगितलं. पण आम्हाला हे कसं कळेल? किंवा कधीही केलं तरी चालतं, देवाला सगळं चालतं, कधीही केलं तरी चालतं, हे कसं कळेल आपल्याला? तुम्ही जर का लीळा वाचन केलं तर कळेल. आपली ही लीळा अजून बाकी आहे प्रल्हादबाईसांची. दुसरी लीळा घेऊया आपण या विषयावर, की जेव्हा स्वामींच्या पर्व काळानिमित्ताने सगळे भक्तजन जे आहेत स्वामींना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आल्यानंतर तो पर्व काळ, तो अवसर काय झालेला आहे? संपन्न होऊन गेलेला आहे, संपलेला आहे. उशिरा आले ते, काही लोक येतात प्रवचनाला उशिरा, तसं ते उशिरा आले, उशिरा पोचले आणि त्यांनी तर बघितलं सगळा पूजा अवसर स्वामींचा झालेला आहे आणि आपण खूपच उशिरा पोचलो. त्यांना दुःख वाटलं. आता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ओझं नाहीये, काही नाहीये, ते एकट्या अशा उभ्या आहेत आणि मनामध्ये त्यांच्या दुःख सुरू आहे आणि विचार ते चालू आहे. स्वामी म्हणतात, बाई काखेचा मोठा परता ठेवा गा. तिच्या लक्षात येत नाहीये की आपल्या काखेला तर काहीच नाही, आपल्या खांद्याला काहीच ओझं लटकलेलं नाहीये. परंतु स्वामी असं का म्हणतात? ते म्हणतात, जी मी आपल्या पर्व काळात चुकले जी. स्वामी म्हणतात, बाई काखाचा मोठा परता ठेवा, जी हे बाजूला ठेवा. हे तुम्ही जे काही आणून ठेवलेले ओझं हे कुठे आहे? डोक्यात आपल्या ओझं आहे. स्वामी त्यांना म्हणतात की
वेळेचं सुद्धा काही नाही की आमके लोक सगळे मिळून जेव्हा अवसर करतील तेव्हाच अवसर आहे असं काही नाही आहे. सगळे गेल्यानंतर मग तुम्ही पोचलात एकटा. पूजन तुम्हाला काय करायचं आहे त्यावेळी जर का तुम्ही मनोभावे आणि यथोचित पूजन केलं तर तुमच्यासाठी ती वेळ आहे. तुम्हाला त्या पूजनातनं आनंद भेटला पाहिजे, तुमच्यासाठी तो पर्व काळ आहे. स्वामी सांगतात की हे भेटे तेधवाची पर्व काळ. आम्ही ज्या वेळेस तुम्हाला भेटू, म्हणजे कशातनं भेटणार, आता थोडी परमेश्वर भेटणार आहेत, परंतु आत्ताही परमेश्वर आपल्याला भेटतात. कशातनं भेटतात, ज्यावेळी तुम्ही लीळा ऐकता, तुमच्यासाठी तोच पर्व काळ आहे. त्या लीळेमध्ये तुम्हाला परमेश्वर भेटतात, परमेश्वराची जाणीव होते, परमेश्वराच्या लीळा ज्या आहेत त्याचं आकलन तुमचं होतं. कुठेतरी अंतःकरणापर्यंत त्या लीळा पोहोचतात, गहीवरून येतं. एखादी लीळा वाचताना आनंद वाटतो, एखादी लीळा ऐकल्यानंतर दुःख वाटतं, आपल्याला अप्राप्ती भावते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, परमेश्वर भेटतोय तुम्हाला, परमेश्वराचा विधी भेटतोय, परमेश्वराचे परिवार तुम्हाला भेटतो आहे. हे भेटे तेधवाची पर्व काळ. आत्ता जर का तुम्ही लीळा ऐकली अशा पद्धतीने जर का लीळा वाचली आणि ह्या क्रिया जर का तुमच्यामध्ये प्रगटल्या तर तुम्हाला एवढं समाधान वाटेल. मग तुम्ही म्हणाल आज आम्हाला खूप छान वाटलं, एवढ्या दिवस आम्ही लीळा ऐकतो पण आज आम्हाला खूप बरं वाटलं. का वाटलं बरं, की या प्रवचनाच्या माध्यमातून तुमची आणि देवाची कुठेतरी भेट झालेली आहे. रोज तुम्ही नामस्मरण करतात पण आज तुम्ही गाठी घेऊन बसलात आणि एकदम तुम्हाला बाईसांची लीळा आठवली. आमच्या बाईसा काही सेवेनिमित्त कुठेतरी गेलेल्या होत्या आणि येताना त्यांना कोणीतरी खोटा निरोप दिला. ही लीळा तुम्ही आठवताय, नामस्मरण चालू आहे, 5वे ते निरंतर नाम तुम्ही घेताय आणि असं होत असताना एकदम तुम्हाला तो क्षण आठवला, लीळेतली ती घटना तुम्ही आठवली की कुणीतरी बाईसांना खोटं सांगितलं, स्वामी आता नाहीत, स्वामी आता गेले आणि लगेच बाईसांनी आपल्याला स्वतःला पाण्यामध्ये समर्पित केलं. ही घटना आठवताना जर का तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर त्या दिवशीचं स्मरण आणि त्या दिवशीचं लीळा वाचन, लीळा चिंतन तुम्हाला एवढं भावणार आहे की तुम्ही स्वतःशी म्हणाल की एवढ्या दिवस आपण स्मरण करतो, लीळा आठवतो, पण आजचं लीळा आठवणं काहीतरी वेगळं आहे. का बरं वेगळं आहे, कारण की इथे तुमची देवाची आणि तुमची भेट आहे. कुठेतरी देवाची आणि त्या देवाच्या भक्ताशी तुमची कुठेतरी भेट झालेली आहे, त्याच्याशी तुम्ही जुळल्या गेले. आणि म्हणून हे भेटे ते देवाची पर्व काळ. ज्या दिवशी ज्या विधीमध्ये तुम्हाला देव भेटेल, ज्या वेळी तुम्हाला देव भेटेल तोच काळ तुमच्यासाठी पर्व काळ आहे. एरवी खूप लोकांमध्ये गर्दी करून नुसतं मोठमोठ्याने जय केल्याने देव मिळत नाही. देवाला आळवण्यासाठी काय कर्कश आणि पोटाच्या बेंबीपासनं काय ओरडायची गरज नसते. खूप काय कर्कश आवाजामध्ये भजन म्हटल्याने देव भेटत नाहीत. देव भेटण्यासाठी तुम्हाला मौन अवस्थेमध्ये अंतर्मनाच्या आवाजाने जेव्हा तुम्ही संवाद साधाल देवाशी तेव्हा तुम्हाला देव भेटेल. मोठमोठ्याने ओरडल्याने देव भेटत नाही. आमचे भटोबा शांत राहायचे दिवसभर स्वामी गेल्यानंतर. माईमभट्ट त्यांना विचारतात, तुम्ही दिवसभर काय शांत राहता, कसलं चिंता करता? चिंता नाही करत, मी चिंतन करतोय. म्हणजे कसं चिंतन करतात ते? मोठमोठ्याने, शांतपणे, मौन अवस्थेमध्ये अंतर्मनाने चिंतन चालू आहे, अंतर्मनाने देवाशी बोलणं चालू आहे, अंतर्मनाने देवाची भेट आहे आणि त्यांच्यासाठी तो पर्व काळ आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या, देव प्राप्त करण्यासाठी आणि देव भेटण्यासाठी म्हणून आमकाच दिवस पाहिजे आणि तमकाच दिवस पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला पंगत करायची इच्छा झाली, आज पंगत करा. तुम्ही म्हटले आज नाही, उद्याचा बुधवार आहे, बुधवारीच पंगत करू, मंगळवारी पंगत करायची नसते, शनिवारी पंगत करायची नसते. असं जर का तुम्ही पकडून धरले तर नेमके शनिवारी साधू आहेत 5, वासनिक आहेत 4-5 आणि तुम्ही ज्या दिवशी पंगत करणार आहे बुधवारी त्या दिवशी फक्त 2 जणच आहेत. म्हणजे तुमचं नुकसान झालं की फायदा झाला? मग तुमची अंधश्रद्धा तुम्हाला कशी ठरली? फायद्यावाली ठरली का नुकसानवाली ठरली? आमच्या माहीमभटांनी काल परवा लीळा झाली, माहीमभटांनी त्याग केला, ठीक आहे, दिनदर्शिका घेऊन त्याग केला का? पंचांग उघडलेलं त्यांनी. ते म्हणाले की 1 वर्षापेक्षा 6 महिन्यांनी त्याग करू. मग म्हटले नाही, 6 महिने, 1 महिन्यात त्याग, 3 महिन्यात करू, 1 महिन्यात करू, 15 दिवसात करू, 8 दिवसात करू, आज करू, आत्ताच करू. कुठला मुहूर्त आहे त्याच्यामध्ये? त्या दिवशी कुठला वार होता? बुधवार का शुक्रवार? कुठला वार होता माहिती आहे? त्याच्यात आलं लीळेमध्ये
ते म्हणाले की नाही नाही उद्या करू, उद्या बुधवार आहे, असं आलं त्याच्यामध्ये? नाही आलं. म्हणजे काही भागामध्ये मी बघितलं शुक्रवार हा एकदम मानला जातो. तुम्ही खानदेश भागामध्ये जर का गेले तिकडे बुधवारी सगळ्या गोष्टी केल्या जातात. बुधवार आपल्या देवाचा वार. अहो, ज्या परमेश्वराला आपण अनंत ब्रह्मांडाचे नायक म्हणतो, अनंत ब्रह्मांड त्याच्या मालकीचे आहेत, आणि त्याच्या वाट्याला फक्त 2च दिवस आले का? अख्खा आठवडा त्यांचाच आहे ना. सगळे हप्त्याचे 7 दिवस परमेश्वराचेच आहेत. 12 महिन्यातले 365 दिवस परमेश्वराचेच आहेत. त्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक सेकंड सगळा परमेश्वराचा आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला हे नसलं पाहिजे की नाही नाही आता स्मरण करायचं आहे का, आता 3 वाजलेत, 3 वाजता स्मरण करू नये. आम्ही कधी कधी जर का ते पोथी काहीतरी पुस्तक घेऊन बसलो, आमचा 2 वाजता सत्संग असतो, मला कोणीतरी म्हणाले की बाबा तुम्ही दुपारच्या वेळात सत्संग का घेता? म्हटलं का झालं? ते म्हणाले दुपारची वेळ तामस असते, त्या काळामध्ये पोथी वगैरे वाचायची नसते. मी म्हटलं आपण पंखा कधी लावतो? गरम होतं त्यावेळेस लावतो ना, की संध्याकाळच्या वेळात लावतो आपण? म्हणजे ज्यावेळीच आपल्याला उष्णता वाढते किंवा गरम होत आहे, अशा वेळेस आपलं जे काही देह आहे ते उष्ण होत असेल, उष्णतेचा त्रास, तर ते शीत होण्यासाठी, थंड होण्यासाठी आपण लिंबू सरबत पितो आहे, आपण पंखा लावतो आहे. मग जर का दुपारच्या काळामध्ये 12च्या पुढे जर का तामस काळ वाढतो आहे, मग त्यावेळी जर का आपण झोपून राहिलो किंवा TV बघत राहिलो तर काय होईल? तो तामसपणा कमी होईल का वाढेल? मग कमी कसा होईल? तो तामसपणा कमी कसा होईल? आमच्या ह्याच्यात उपाय सांगितलेला आहे. जर का तुम्ही प्रसाद वंदन केलं, प्रसाद सेवेमध्ये आलेलं आहे, वाचली प्रसाद सेवा तुम्ही सूत्रपाठामधली, शेवटी आलेला आहे त्याच्यामध्ये की तामसे काळी सत्वा ये. तुम्हाला प्रमाण मी दैवराटीची देणार, माझ्या हवेतले प्रमाण नाही आहे. तामसे काळी सत्वा ये म्हणजे तामस काळामध्ये जर का तुम्ही देवधर्म केला, स्मरण केलं, लीळा चिंतन केलं, विधी एखादा केला, प्रसाद वंदन केलं, तर काय होतं? तामसे काळी सत्वा ये, सत्व येतं. गेले सत्व ये. जर का तुम्ही सकाळी सकाळी जर का तुम्ही तमतम झालेली असेल, तुमची चिडचिड झालेली असेल, अशा वेळेस जर का शांतपणे बसून देवाचं नाव घेतलं, काही विधी, ईश्वरोक्त विधी जर का तुम्ही केला, तर काय होईल? गेले सत्व ये. गेलेले सत्व जे आहे ते सुद्धा येतं. म्हणजे दुपारच्या वेळेला नामस्मरण करू नये, पोथी वाचन करू नये, सत्संग करू नये, असं जर का तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही काय कराल? मग मान्य कराल? त्यांचं मान्य कराल? हा, मग तामस काळामध्ये काय देवधर्म करायचा नाही? देवधर्म करायचा नाही तामस काळामध्ये. मी तुम्हाला प्रसाद सेवेतलं प्रमाण दिलं. तामसे काळी सत्वा ये म्हणजे कसं येईल? कधी वंदन केल्याने. वाक्य बघा काय आहे? तामस काळामध्ये जर का तुम्ही प्रसाद वंदन केलं तर काय होईल? तामसे काळी. काळाचं सांगताय तिथे, म्हणजे तामस काळ तुम्हाला माहिती आहे 12 ते 3चा टाइम आहे. त्या काळामध्ये तुमचा तामसपणा वाढत असेल तर काय करणार तुम्ही? प्रसाद वंदन करा, विशेष वंदन करा, काहीतरी देवाचं वाचन करा. तुम्हाला जे सांगितलं गेलेलं देवाचं वाचायचं नाही असं कुठेच आलेलं नाही. आता आपण का मान्य करतो ही गोष्ट? तुम्ही लोक का मान्य करता? कारण की तुम्हाला वचन माहिती नाहीये. तुम्ही जर का स्मरणाचा तोडा जर का वाचला, नामस्मरणाची वचनं स्वामींनी सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्मरण, अनुस्मरण आणि सकृत स्मरण. स्मरण याची व्याख्या काय येते? अष्टोप्रहर. अष्टोप्रहर, एक प्रहर किती तासाचा? 3 तासाचा. अष्टोप्रहर किती तास झाले? 24 तासामध्ये तामस काळ वजा केला का याच्यामध्ये? भट्टोबास आमचे अष्टोप्रहर स्मरण करत होते. तिथे कुठेच नाही आलं की भट्टोबास 12 ते 3 काहीच करत नव्हते, असं आलंय का? 24 तास देवाला आठवायचं आहे.
जे विजन करणारे, अटन विजन करणारे जी लोक आहेत त्यांना विचारा बरं तुम्ही, ते तामस काळामध्ये काय करतात? ते भिक्षा मागून येतात. भिक्षा मागून आल्यानंतर तो काळ कितीचा होतो? 12-12:30चा काळ आहे. ती भिक्षा तिथे ठेवल्या जाते. तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद वंदन, विशेष वंदन केल्या जातो. 12:30पासून 1 वगैरे वाजेल. त्याच्यानंतर जी भिक्षांना आणलेला आहे त्याचा संकल्प म्हटल्या जातो आणि तिथे 5 गाठी 10 गाठी स्मरण केल्या जातं. म्हणजे किती वाजतील आता? 1-1:30 वाजला ना तिथे. आणि मग त्या काळात भोजन वगैरे म्हणजे ते अन्न पूर्ण पवित्र करून म्हणा, स्मरण करून म्हणा, मग भोजन केल्या जातं. आणि आता जर का तुम्ही जुन्या अधिकरणांना जर का विचारलं तर त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलेलं आहे भोजन केल्यानंतर, दुपारचं भोजन केल्यानंतर झोपायचं नाही, 5 गाठ्या स्मरण करा. कारण ज्याची पंगत आहे त्याला काहीतरी गोमटं लेखी लागलं पाहिजे. त्यांनी आम्हाला पंगत का घातली? की आम्ही जेवून झोपावं म्हणून नाही, आम्ही काहीतरी देवाचा विधी करतोय म्हणून तुम्ही पंगत घातली, म्हणून तुम्ही आम्हाला खाऊ घातलं. आणि जर का आम्ही तुमचं खाऊन झोपून राहिलो तर तुम्हाला काही लेखी गोमटं लागेल का? नाही. मग तुम्ही भोजन केल्यानंतर काय करा? तुम्ही जर का नामाचे 10 ठाय आणि पंचकृष्ण निरूपण हे पुसदेकर बाबांचं पुस्तक आहे, घोटीचे पुसदेकर बाबा, त्याची प्रस्तावना जर का तुम्ही वाचून काढली तर त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे की जुने कारंजेकर बाबांकडे ते अभ्यासाला होते तेव्हा बाबा त्यांना सांगायचे की जेवल्यानंतर झोपू नका. बाबा यायचे हॉलमध्ये, उठवायचे सगळ्यांना, उठा, गाठ्या करा, स्मरण करा. कुठल्या काळामध्ये व्हायचं ते स्मरण? आश्रमात पंगत तर 12-12:30 पंगतच होत नाही, 1 वाजता पंगत संपायला. म्हणजे तो स्मरण कुठल्या काळात होत आहे? तामस काळात स्मरण होत आहे. उलट त्या तामस काळामध्ये जे तुमचं अन्न डायजेशन होत आहे, पचतंय, तर ते पचत असताना जर का तामस काळ चालू आहे तर त्यावेळेस ते अन्न पण कुठल्या भावाने पचेल? ते तामस भावाने पचेल आणि तुमच्यामध्ये गुणसुद्धा तामसच उतरतील. तुम्ही तामस ठिकाणचं अन्न खाऊन या, लगेच आल्या आल्या घरी भांडणं आणि चिडचिड होते का? तिथला गुण तुमच्यामध्ये प्रवेशला. तसं या काळातला जो भाग आहे, हा जो काही वातावरण आहे, याच्यामध्ये तुम्ही अधिकाधिक देवाचं उलट जास्त केलं पाहिजे. तुम्ही सात्विक काळात देवाचं जास्त नाही केलं तरी चालेल, परंतु तामस काळामध्ये तर जास्त तुम्ही केलं पाहिजे. हे जे गाडी चालवतात त्यांना विचारा, सेकंड गिअर कधी टाकतात ते? जेव्हा जास्त चढ आहे, गाडी चढायला जास्त त्रास होतोय, त्यावेळेस तो गिअर टाकला जातो, पहिला नाही तर दुसरा, आणि मग ती गाडी बाकी नॉर्मल रस्त्याला कुठल्याही गिअरला गाडी समजा चालू शकते. तसंच आहे की जेव्हा तुम्हाला संकट येतं त्यावेळेस ते संकट सात्विक असतं की तामस असतं? तामस असतं. मग त्यावेळेस आपण देवाचं नाम स्मरण करावं की नाही? तामस काळामध्ये करायचं नाहीये, तो काळ तामस आहे. उलट त्यावेळेस तुमच्या मुखामध्ये अधिकाधिक नाम येतं. दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये तुम्ही जर का एखाद्या नपाळातनं चाललेले आहात किंवा स्मशानातनं चाललेले आहात तर मग आता तुम्ही देवाचं नाव घ्याल की नाही घ्याल? बाबांनी सांगितलं 12 ते 3 नाम घ्यायचं नाही. मग त्यावेळेस नाम घ्यायचं की नाही घ्यायचं? या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतात आपल्याला? स्मरण, अनुस्मरण आणि सकृस्मरण या वचनामध्ये मिळतात. कधीही कुठलाही विधी वचनाच्या आधाराने पालन करायला शिका. मी जरी तुम्हाला एखादा विधी सांगितला, बाकीच्या बाबांचं मी बोलत नाही, मी स्वतः जरी तुम्हाला एखादा विधी सांगितला तरी तुम्ही मला विचारायचं, बाबा हे कुठे आलेलं आहे? मला पण विचारायचं बरं का. माझं पण मी सांगतो म्हणून नुसतं ऐकून घ्यायच्या नाहीत गोष्टी. मला विचारायचं आहे, बाबा हे कुठून सांगताय तुम्ही? कुठे लिहिलेलं आहे? कुठे देवानी सांगितलं आहे का? स्मृतीस्थळात आलेलं आहे का? जेव्हा मी तुम्हाला दाखवेन तेव्हाच माझं सुद्धा मान्य करायचं, नाही तर माझं सांगितलेलं सुद्धा मान्य करायचं नाही. तुम्ही जेवढे माझे रेकॉर्डिंग्स वगैरे सगळे आहेत ते तुम्ही सगळे ऐका. मी प्रत्येक गोष्ट मांडताना त्याला लिळेचं, वचनाचं नाही तर स्मृतीस्थळाचं प्रमाण देतो. त्याच्याशिवाय मी ते प्रमाण देतच नाही. मी जे काव्य केलेलं आहे, मी काव्यसुद्धा करतो, तर मी जे काव्य केलेलं आहे मानवा पंथा संदर्भातलं, ते काव्यसुद्धा पूर्ण वचनोक्त आहे. ज्यांची वचनं पाठ आहेत त्यांनाच ते काव्य कळेल. म्हणजे वचनाचं मराठी रूपांतर मी त्या काव्यामध्ये केलेलं आहे. ती ओळ वाचली की त्यातनं एक वचन निघतं, दुसरी ओळ वाचली की दुसरं वचन निघतंय. म्हणजे मानवा पंथाच्या साधकाने प्रत्येक कार्य करत असताना त्याला कुठेतरी वचनाची जोड असावी. आता काय होतं की व्यवहारामध्ये आपण खूपशा गोष्टी करतो,
हे चालतं ते चालतं, यांनी असं केलं म्हणून तसं करायचं, त्यांनी तसं सांगितलं म्हणून तसं करायचं, असं नसतं बरं का. आपल्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या नियमामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि नियम कुठेतरी लिहिलेले असतात, त्या नियमांपर्यंत आपण जर का पोहोचलो, आज जगातली कुठलीही व्यक्ती येऊन जर का त्यांनी मला सांगितलं की तामस काळात स्मरण करू नये, तर मी त्यांना हे वचन दाखवेल. मी कधी मागे हटणार नाही. मी 24 तास स्मरण करण्याचा माझा प्रयत्न असेल. काळ कुठलाही असो, मला काही घेणं देणं त्याच्याशी नाही आहे. म्हणजे हे झालं. आता कुणी जरी येऊन मला सांगितलं की तुमच्यावर जर का संकट आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, हे अमकं जे स्तोत्र आहे ते तुम्ही 101 वेळा वाचा. मला जर का येऊन सांगितलं कुठल्या व्यक्तीने, तर मी त्या व्यक्तीचं अजिबात मान्य करणार नाही. कारण की आमच्या स्वामींनी काय ते स्तोत्र विहित केलं नाही. केलं का? स्वामींनी कुठे सांगितलं तुम्हाला ऐसे ही संकट आलिया येथीचे एक स्तोत्र वाचिजे, असं वचन आहे का? आहे? नाही आहे. किंवा स्वामींनी मग संकट आल्यानंतर काय करायला सांगितलं माहिती आहे तुम्हाला? नाम सांगितलंय. कशात सांगितलं? नामाचे 10 ठाय स्वामींनी सांगितले. ती नामाच्या 10 ठायची जर का लीळा तुम्ही वाचली, त्याच्या शेवटी दिलेलं आहे की ऐसाही विघ्न आलिया येथीचे नाम घेई जे. कोणाचं वाक्य आहे? आणि आपण काय करतो? आम्ही येऊन तुम्हाला काय सांगतो, विघ्न आलं का तुम्ही मग 101 वेळा हे वाचा, तुम्ही असं करा, प्रदक्षिणा करा. हे स्वामींनी कुठे सांगितलं मला सांगा? परंतु स्वामींनी काय सांगितलं, ऐसाही विघ्न आलिया येथीचे नाम घेई जे. स्पष्ट वाक्य आहे, श्रीमुखीचं वचन आहे हे. मग ते आपण का नाही वाचत आणि ते आपण का नाही पाळत? माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं आपल्याला का पटतं? माझ्यासारख्या एखाद्या बाबाचं ऐकण्यापेक्षा 22 जे बाबा आहेत त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक वाक्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. आमचे माहीम भटोबास होते ना, भटोबासांच्या नुसत्या भटोबासांच्या संदर्भातल्या लीळा जरी वाचल्या ना, तरी खूपसं आपल्यामध्ये सुधारणा होईल. आमच्या स्वामींनी भटोबासांना पाठवलं एलम भट्टांकडे आणि सांगितलं की 2 आसू घेऊन या. भटोबास गेले, एलम भट्टांना सांगितलं की स्वामींनी 2 आसू मागितलेले आहेत. एलम भट आंघोळीला चाललेले, त्यांनी आसूंची वाखारी म्हणजे पिशवी भटोबासांना देऊन टाकली. ते म्हणाले देवाला पाहिजेत ना, पाहिजे तेवढे घेऊन जा, जेवढी लागतील तेवढे घ्या. भटोबासांनी ती पिशवी उघडली, 2च आसू घेतल्या. ते म्हणाले स्वामींनी किती आसू सांगितले आहेत? 2च. अहो देणारा देतोय ना पिशवी पूर्ण. मग भटोबासांना न्यायला काय झालं एवढं? आपण असतो तर आपण म्हटलं बरं बरं ठीक आहे, मार्गाच्या उपयोगी जाईल. पण भटोबास म्हणाले नाही, स्वामींनी 2च आसू सांगितलेले आहेत, मी 2च नेणार. 2च आणल्या त्यांनी. स्वामींनी त्यांना काही शिक्षा पण केलं नाही. स्वामींचं वाक्य जेवढं आहे तेवढंच पालन करायचं भटोबासांनी. जेवढी आज्ञा आहे तेच पालन करायचं. स्वतःच्या मनाच्या गोष्टी भटोबास कधीही लावून घेत नव्हते आणि ते लावून सांगतही नव्हते. याचं प्रमाण आमचेच शास्त्रकार देतात की भटोबासांना जर का काही विचारलं तर भटोबासांना त्याचं उत्तर माहिती नसायचं. बहुतांशी असायचंच, उत्तर सगळंच यायचं. पण ज्या ज्या गोष्टी भटोबासांच्या त्या भटोबासांना उत्तर माहिती नसायचं, भटोबास सरळ सांगायचे की हे मला माहिती नाही, याचं उत्तर हे मी पुसो विसरला, हे काय मी स्वामींना विचारलं नाही. पण ते त्यांच्या मनाचा विधी सांगत होते का? नाही. अजून एक उदाहरण स्मृतीस्थळातलं सांगेन. असन्निधानातले जे भक्त मंडळी आहेत भटोबासांकडे, ज्यांनी स्वामींना पाहिलं नाही वगैरे, निरूपण ऐकलं नाही, ते असे केशराज वासादी, पंडित बास वगैरे, हे भटोबासांना विचारतात की सन्निधानामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही तर देवाला आठवू शकता, पण आम्ही असन्निधानातले तर आम्ही काय करायचं? भटोबास एकदम निरुत्तर झाले की अरे यांना आपण काय विधी सांगायचा आता? म्हणजे नेमकं स्वामींनी असन्निधानातल्या जीवांना काय करावं असं निरूपण केलेलं आहे. भटोबासांच्या लक्षात येईना की ते महादाईचा होत्या. महादाईसांना विचारलं गेलं, महादाईसांनी सांगितलं की स्वामींनी सांगितलं नाम, लीळा, मूर्ती आणि
कुणासाठी? असंनिधानातल्या जीवांसाठी. आणि संनिधानातल्या जीवांसाठी पण आहेच आहे. म्हणजे आपण कोण आहोत आता? असंनिधानातले जीव आहोत. मग असंनिधानातल्या जीवाने कुठला विधी करायचा? त्याच्यात महादायिसांनी कुठल्या स्तोत्रांची नावं सांगितली का? कुठल्या पारायणाची नावं सांगितली का? काय सांगितलं? नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. नाम आठवा, सोबत लीळा आठवा, मूर्ती आठवण्याचा प्रयत्न करा, की मूर्ती संबंधातले लीळा आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही श्रीकर आठवला तर श्रीकराच्या लीळा कुठल्या असतील? आता समजा तुम्ही मला म्हणाले बाबा लीळा सांगा, मी म्हणे कुठली सांगू? तुम्ही म्हणाले की बा श्रीकराच्या नेत्रा लीळा सांगा आम्हाला, लगेच मी श्रीकराच्या लीळा सांगेल. अशा प्रकारे मूर्तीनिष्ठ लीळा तुम्ही आठवा, तो अवयव घेऊन. चेष्टा म्हणजे लीळेवर गहन चिंतन करा. हे स्वामींनी सांगितलेलं असंनिधानातल्या जीवांसाठी. आणि तेच महादायिसांनी भटोबासांपर्यंत पोहोचवलं आणि भटोबासांनी सगळ्यांना ते विहित केलं. म्हणजे आपल्यासाठी विधी कुठला आला? आपण जेवढं काय वाचन करतो, हे वाच ते वाच ते वाच. कुणीतरी बाई आमच्याकडे आली, रुक्मिणी स्वयंवरचं पारायण त्यांना करायचं आहे आणि त्यांनी त्यावेळेस सकाळी ते 6 वाजता जे बसले ते रात्री 9लाच उठले. ते रुक्मिणी स्वयंवरचं पारायण कोणी सांगितलं? हे रुक्मिणी स्वयंवर हे सप्तग्रंथातला एक ग्रंथ आहे. त्याचं पारायण कोणी सांगितलं तुम्हाला? स्वामींनी. स्वामींचे एक एक वचन जर का सांगितले ना तर तुम्हाला त्याच्यातच सगळी उत्तर आहेत. म्हणजे मला एक्स्ट्रा बोलायची गरज नाही आहे. अनुसरण म्हणजे काय सांगितलं स्वामींनी? अनुसरणाची व्याख्या कोणाची पाठ आहे? वचनामध्ये सांगितली. येथ अधीन, येत अधीन होईजे. पुढे काय? येत अधीन होईजे, येथुनी म्हणितले कीजे. हे वाक्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. एक तर तुम्हाला सगळ्यात आधी देवाच्या अधीन व्हायचं आहे आणि येथोनी म्हणितले कीजे म्हणजे देवाने जे म्हटलेलं आहे ते करायचं आहे आपल्याला. देवाने जे नाही म्हटलेलं आहे ते करायचं आहे का? अनुसरण कशाला म्हटलं? येत अधीन होईजे आणि येथुनी. येथुनी म्हणजे कोणी? देवाने जे सांगितलेलं आहे ते करणं, त्याला म्हणतात अनुसरण. आणि इतरांनी सांगितलेल्याच गोष्टी आपण करतोय त्याला काय म्हणतात? अनुकरण आहे फक्त. ते त्यांनी केलं म्हणून यांनी करायचं. आमच्याकडे एकदा काय झालं की एकाने नवीन उपदेश घेतला, अन्य भाषिक होता तो, आणि देवपूजेला बसले. त्याची एका व्यक्तीवर श्रद्धा होती. आमच्याकडचे एक विद्वान म्हणजे बोधवंत ते होते, ज्ञानी व्यक्ती होते, ग्रस्त मंडळींपैकी अभ्यास चांगला झालेला होता. आणि त्यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. देवपूजेला बसले. बसल्यानंतर बाजूबाजूलाच बसले. आता देवपूजा करत असताना काय व्हायचं की देवपूजा ह्यांना द्यायचे, ते कपाळाला लावायचे, पुढे द्यायचे, असं चालू होती. मग आले प्रसाद. प्रसाद आल्यानंतर जी जाणकार व्यक्ती आहे, जुनी उपदेशी, ते प्रसाद करायला वाकले आणि त्यांनी असं केलं, असं केलं. आता हे त्या बाजूच्या व्यक्तीने ऐकलं. ही आमच्या मंदिरातली घटना आहे बरं का, खरोखरची. आणि त्यांनी ते ऐकलं आणि जेव्हा ह्यांच्याकडे त्या नवीन उपदेशाकडे प्रसाद आला त्यांनी पण वाकल्यानंतर असं केलं. प्रत्येक प्रसादाला ते चालू होतं ते त्यांचं. आता वास्तविक तर जुना उपदेशी जो होता त्यांना झाली होती सर्दी आणि त्याच्यामुळे ते वाकल्यानंतर त्यांनी ते तसं केलं. यांना वाटलं की हे वंदन करताना असं करायचं असतं म्हणून त्यांनी ते तसंच. आम्हाला हसायला येत होतं त्या टायमाला. मग त्याला आम्ही सांगितलं, अरे ऐसा नहीं करने का. तो हिंदी भाषिक होता. नाही उन्होंने किया है. अरे त्यांना सर्दी झाली आहे म्हटलं. मग त्यांनाच विचारायला लावलं. ते बोलले नाही ऐसा नहीं करने का. म्हणजे झालं, तो शंका निरसन झालं. जर का ते आमच्या लक्षात नसतं आलं तर तो आयुष्यभर हेच करत बसला असता तो. आणि जेवढे नवीन उपदेशी त्याला भेटले असते त्यांनी त्याला पण तो विधी सांगितला असता. पीछे से आया और आगे धकाया. म्हणजे हे प्रकारे अंधश्रद्धा अशा जन्माला येतात. मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं पोथीमध्ये की आम्ही काय सांगितलेलं, 3 बल्ब होते मंदिरामध्ये, लाल, पिवळा आणि हिरवा. मग आम्ही असं गमतीमध्ये म्हटलो की आता हे बंद चालू बल्ब व्हायचे. ते म्हटलं बघा आता तुम्ही विडा जेव्हा ठेवाल तर विडा असा टेकताना जो बल्ब चालू असेल, लाल बल्ब चालू असेल तर काम होणार नाही.
पिवळा बल्ब असेल तर काम होईल आणि हिरवा बल्ब असेल तर होईल किंवा नाही होईल, 50-50%. आता हे आम्ही खरोखर मस्करीमध्ये बोललो बरं का असंच. आणि नंतर असं झालं की विडा ठेवताना जो तो टेकताना कुठला बल्ब लागलेला आहे सगळे लोक तिकडेच बघायचे. एका बाईनी काय केलं, विडा ठेवला आणि परत उचलून घेतला. काय झालं ते म्हणजे लाल बल्ब चालू होता. त्या आमच्या आजी होत्या त्या भडकल्या त्यांच्यावर. अरे ते मस्करी करतात आणि तुम्ही काय ते बल्ब घेऊन बसले. आता हे का बल्ब काय परंपरेचे आहेत काय? ते आत्ता बल्ब लावलेले डेकोरेशनसाठी म्हणून त्याच्यावर तुमचा विश्वास. म्हणजे लोकांना कसं वेड्यात काढता येतं त्याची लीळा आपली कुठली झाली. डाळिंबा म्हणतात या लोकांना सहजपणे वेडं बनवता येतं आणि तेच होतं. तुमच्या अज्ञानपणाचा फायदा घेतात आणि लोक तुम्हाला काय करतात, वेड्यात काढतात. साधं सोपं उदाहरण सांगतो. तुम्हाला जर का नागपूरची सगळी माहिती नाही आहे, तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर ते रिक्षावाले काय म्हणतील, अमक्या ठिकाणी जायचं का, 100 रुपये होतील. तुम्हाला काय माहिती आहे, बाबा 20 रुपये घेतात. हे तुम्हाला जर का माहिती असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही काय म्हणाल, आज एवढा लांब आहे, हो खूप लांब आहे, ते 100 रुपये होतील. आणि मग तुम्हाला ते बघतील, लक्षात घेतील की हा माणूस नवीन आहे, हा माणूस अज्ञान आहे, याचा गैरफायदा घ्या. पण तुम्ही जर का नागपुरी भाषेतच त्याच्याशी बोललात तर त्याला समजेल की अरे हा इथलाच आहे बरं का. म्हणजे लगेच ती म्हणाल, कसले 100 रुपये, आम्ही काय माहिती नाही का, आम्हाला 20 रुपये होतात. तो गपचूप बसवेल तुम्हाला आणि सोडून येईल. त्याला जेव्हा कळेल की तुम्ही ज्ञानी आहात तर तुम्हाला तो अजिबात वेड्यात काढू शकत नाही. पण तुम्ही जेव्हा अज्ञानी हे कळलं की मग तुम्हाला विधिविधान सांगितल्या जातात. तरी काय केलं पाहिजे, वचनं पाठांतर केली पाहिजेत, वचनांचे अर्थ पाठांतर केले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 70 ते 80% ज्ञान तर तिथेच येऊन जातं. म्हणजे तुम्हाला कमीत कमी तुम्हाला कोणीही तुमचा गैरफायदा घेणार नाही, तुम्हाला वेड्यात काढणार नाही. अज्ञान तर तुम्हाला समजणारच नाहीत ते लोक, ते तुम्हाला तुमच्यापासून थोडं लांबात राहतील. कर्माचं क्षालन फक्त 3 पद्धतीने होतं. एक तर भोगून, एक तर सेवादास्याने कर्माचा नाश होतो, नाहीतर मग अप्रोक्ष ज्ञानामध्ये बहुरूपता बहुकामतेने कर्माचा नाश होतो. एवढे 3च वचनं आमच्या महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कर्माचा नाश कुठेही सांगितलेला नाही, कुठेच सांगितलेलं नाही. असेल तर त्याचं प्रमाण मला आणून दाखवा. लोक तुम्हाला म्हणतात की दंडवत घातल्याने कर्माचा नाश होतो, हात वर केली की पक्ष्यांच्या ज्याचा नाश होतो, असं वाकून दोन्ही हात टेकवले की पशुचा आकार तयार होतो, पशूंच्या जन्माचा नाश होतो, झोपले की सरपटणाऱ्या प्राण्यांचा नाश होतो. हे सगळं हे कुठे आलेलं आहे? हे कुणीतरी आमच्याच पैकी सांगितलेलं आहे जुन्या काळामध्ये. पण का सांगितलं, कुणासाठी सांगितलं? हे कोणीतरी दंडवत घालतच नाहीये, मग त्याच्या गळी उतरवण्यासाठी सांगितलं की बाबा बघ असं असं केल्याने असं असं होतं. आई सांगते ना मुलाला, बघ तू एक खाल्लं नाही ना तर तो बागुल बुवा येणार बरं का तिकडून, मग तो घेऊन जाईल सगळं. मग काऊला बोलू का, चिवला बोलू का? लहान मुलाच्या डोक्यात फिट होतं की खरोखर बागुल बुवा नावाचं कोणतरी आहे. पण तो जसा मोठा होतो तेव्हा कळतं की अरे हे आपल्याला फसवलं होतं, बागुल बुवा नावाचं कोणीच नसतो. परंतु जर का त्या मुलाने आयुष्यभर ते लक्षात ठेवलं तर तो मुलगा मग अंगणात जर का काळोख असेल तो येत नाही बाहेर. तो म्हणतो नाही नाही, कारण की त्याच्या आईने त्याला घाबरवून ठेवलेला आहे. परंतु तो जर का मुलगा सज्ञान झाला तर तो त्याची भीती निघून जाते. पण जर का तो अज्ञानच राहिला तर त्याची भीती कायम राहते. आपली परिस्थिती अशी आहे की आपण अज्ञान असल्यामुळे आपली भीती कायम झालेली आहे. आपल्याला कुणी पण काही पण येऊन सांगतं आणि आपण ऐकतो. परंतु मला जर का कुणी पण काही पण येऊन सांगितलं तर मी त्याला विचारतो कुठल्या लीळेत आहे, कुठल्या वचनात आहे, याला प्रमाण काय, कुठे कोणी सांगितलं? अमक्या बाबांनी सांगितलं. मग त्या बाबांनी कशातनं सांगितलं? कसं काहीतरी प्रमाण पाहिजे ना त्याला. प्रमाण असेल तरच. आज तर 500ची नोट घेताना पण आपण बघतोच की नाही बरोबर आहे का, कारण की सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी प्रमाणं ठेवलेली आहेत. ती प्रमाणं तुम्हाला त्याच्यात दिसली तरच ती 500ची नोट आहे, नाही तर नाही. परंतु ज्याला नोटच ओळखता येत नाही तो, त्याला कितीची नोट द्या त्याला खरीच वाटते, सगळ्या खऱ्या नोटा वाटतात त्याला. दंडवत घातल्याने कर्मनाश होत नाही. दंडवत म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा तुम्हाला परमेश्वराला शरण जाण्याचा भाव निर्माण होतो त्यावेळेस आपोआप स्वाभाविक होण्याची ती क्रिया आहे. तुम्हाला एखाद्या प्रसंगाला दुःख होतं किंवा आनंद प्राप्त होतो
त्यावेळेस आपोआपच तुमच्या डोळ्यात पाणी येतं. ते तुम्ही डोळ्यातनं पाणी काढता का तुम्ही असं आवर्जून? असं नाही, आपोआप येतं. ते स्वाभाविक क्रिया आहे ती. तुम्हाला जेव्हा रडू येतं ही स्वाभाविक क्रिया आहे. तसं परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराला शरण जाण्याचा जो काय भाव तुमचा निर्माण होतो त्यावेळी स्वाभाविकपणे आपण ईश्वरासमोर काय होतो, साष्टांगे दंडवत घालतो, अष्टांग पूर्ण टेकवतो. देवा माझा पूर्ण देह तुम्हाला समर्पित आहे. ही स्वाभाविक क्रिया आहे. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. समाजामध्ये बघा, एखादा मोठा प्रसंग आला आणि आपल्याला वाचवणारा आता कोण नाही आहे, तो आमकाच व्यक्ती आहे, पण तो पण आपल्याला वाचवायला नाही म्हणतो. त्यावेळेस आपण काय करतो, त्याच्यापुढे लोळतो. आपण अक्षरशः त्याच्या पायावर डोकं ठेवतो, त्याच्यापुढे नाक घासतो की तुम्ही मला मदत करा वगैरे. शरण जातो त्या व्यक्तीला आपण, मला वाचवा. तसं देवाला ही शरण जाण्याचा तो भाव आहे आणि ती स्वाभाविक क्रिया आहे दंडवत म्हणजे. परंतु कुणीतरी घालत नसेल, त्याला कुणीतरी सांगितलं की दंडवत घातल्याने हे फायदे होतात आणि मग तो घालायला लागला. पण तिथे 4 शहाणे पण उभे होते, त्यांनीच पण ते ऐकलं. वास्तविक ते कोणासाठी होतं, फक्त त्या मुलासाठी होतं, लहान मुलासाठी. पण 4 मोठ्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी 8 लोकांना सांगितलं, त्यांनी 80 लोकांना सांगितलं, बाकीच्यांनी अख्ख्या पंथात ते पसरवलं. बरं, याला प्रमाण कुठेच नाही आहे लीळा चरित्रामध्ये. आहे प्रमाण? प्रमाण कुठेच नाही आहे. जेव्हा आमच्या स्वामींनी खराळा या स्थानापासनं डोमेग्रामचे कुठले रिद्धपूरचे कळस बघितले, आमच्या स्वामींनी हात जोडले. चांगदेव भट होते, त्यांनी पण हात जोडले. स्वामी तुम्ही हात जोडू नका, तुम्ही काय करा, साष्टांग दंडवत घाला. म्हणजे तुम्हाला काय व्हायचं आहे, श्रीप्रभूंना समर्पित व्हायचं आहे. समर्पित कसं होता येईल? असंच ताट राहिल्याने समर्पित होता येतं का? समर्पित झालेला व्यक्ती जो असतो तो नम्र असतो, तो कुठेही वागतो, लगेच वागतो. ही वागण्याची जी प्रक्रिया आहे ही केवळ आणि केवळ ज्ञानाच्या ठिकाणी आणि योग्य ज्ञानियाच्या ठिकाणी असणार. आणि ज्ञानिया कुठे वागतो? योग्य ठिकाणी वागतो, नतमस्तक होत असतो. आमच्या बाईचं 3 दिवस स्वामींपुढे साष्टांग दंडवत नाही घातलं त्यांनी. कधी घातला? प्रेम शक्तीचा संचार केला आणि लगेच बाईच्या खाली असण्याच्या आल्याखाली आणि गडबडा लोळल्या स्वामींपुढे, नाक घासलं, विनंती, प्रार्थना, दुःख, प्रायश्चित सगळं त्या टायमाला केलेलं आहे. स्वाभाविक क्रिया आहे ती. त्या बाईसांना, त्या भटोबासांना, त्या महादाईसांना, त्या माहीमभटांना स्वामींनी कुठेही सांगितलं नाही की दंडोत घातल्याने या या कर्मांचा नाश होतो. जर का असं असतं तर एवढं मोठं सेवादास्य वगैरे करायची काय गरज आहे, आटन विजन करायची काय गरज आहे? दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दंडोत घाला. कितीतरी आत्ता आपण समजा 50 वर्षाचे आहोत तर कितीतरी कर्मांचा नाश झाला असता आपला. बरं, कर्मांचा नाश होतो म्हणून लोक दिवसभर दंडोत घालतात का? कोणी नाही घालत. का नाही घालत? ते प्रणवत नाही आहे. का नाही प्रणवत? कारण ते अन्यथा आहे, जे खोटं आहे. तुम्हाला कोणी सरसकट सांगणे दंडोत घालायचा कर्मांचा नाश होतो, दंडोत घाला पटापट. तुम्हाला स्मरणाविषयी लोक सांगतील, अधिकरणं सांगतील, स्मरण करा, नामस्मरण करा. विचारा तुम्ही हे प्रश्न अशा पद्धतीचे. यथार्थ ज्ञानी जे आहेत ते तुम्हाला हे बरोबर अशाच पद्धतीने सांगतील. आणि म्हणून हा जो अंधश्रद्धेचा भाग आहे तो सुद्धा डोक्यातनं काढा. कर्मनाश करायचा आहे का तुम्हाला? भोगून कर्मनाश करा. दुःख प्राप्त झाल्यानंतर लगेच विडे ठेवत बसू नका. भोगून कर्माचा नाश करायचा. लीळेंची प्रमाणं, सगळ्या गोष्टीला लीळेंची प्रमाणं आहेत. आपण देतोच आहोत 2-3 दिवसापासून प्रमाणं. भटोबासांचं पोट दुखलं, विडा व्हायला का? त्याच्यानंतर साधांच्या आई, लहान आईचा त्यांना ताप आला, कुठे? आरणगावला. त्यांनी विडा व्हायला का? नाही व्हायला विडा. स्वामी आले त्यांना भेटायला. ते म्हणाले फक्त आपलं श्रीचरण ठेवा इथे, काही मागितलं नाही दुसरं. उलट ते काय म्हणाले, जर का असा ताप आल्यानंतर का देव भेटायला येत असतील तर असा ताप मला नेहमी यावा. म्हणजे ज्या तापामध्ये देव मला भेटायला येतात याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे? असा ताप तर नेहमी आला तरी चालेल, देवाची नेहमी मला भेट होत राहील. उलटच मागणं मागितलं त्यांनी. म्हणजे देव भेटीचं मागणं त्याच्यामध्ये आहे. हे एक महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याला परत आपल्या मूळ विषयाकडे यायचं आहे. देव कशाचा नव्हे? पाषाणाचा नव्हे, कपड्याचा सुद्धा नाही. प्रसादाला पण तुम्ही देव म्हणू शकत नाही. प्रसाद म्हणजे काय आहे? आमच्या स्वामींनी जे वस्त्र परिधान केलेले आहेत, कुणीतरी ते दिले, स्वामींनी ते उपयोगात नेले आणि नंतर मग ते भक्तजनांना
प्रसाद म्हणून ते दिलेले आहेत. आमच्या श्रीप्रभूंचं प्रसन्न दुटी जी आहे ती आलेली आहे आपल्या पंथामध्ये. आता मग तो काय आहे? परमेश्वर आहे की कपडा आहे? काय आहे तो? कपडा आहे. आता तो नुसता कपडा आहे का? नाही. आमच्या स्वामींनी जेव्हा त्याला स्पर्श केला तेव्हा तो काय झाला? प्रसाद झाला. आता ते आम्हाला काय आहे? वंदनीय आहे. कशासाठी वंदनीय आहे? स्वामींचा स्पर्श झालेला म्हणून ते वंदनीय आहे. आणि ते जेव्हा आम्ही कपाळाला टेकवू आमच्या, किंवा नुसतं जरी बघू, हा डोमेग्रामचा विशेष आहे, हा पैठणचा विशेष आहे, हा पांचाळेश्वरचा विशेष आहे, त्यावेळेस तो विशेष बघितल्यानंतर आम्हाला लगेच पांचाळेश्वरच्या, पैठणच्या, डोमेग्रामच्या लीळा आमच्या डोळ्यापुढे अशा आल्या पाहिजेत. डोमेग्रामचा तो परिसर, डोमेग्रामची ती नदी, शिन्नस्थळी, गुंफा, हे सगळं आपल्या डोळ्यापुढे असं आलं पाहिजे. राजमठ, उंचमठ, प्रसन्न मठ आलं ना? आता तुमच्या डोळ्यापुढे आलं का? डोमेग्राम आलं की नाही डोळ्यापुढे? विशेष हे काम करतं. विशेष वंदन का करायचे? की विशेष मी तुम्हाला सांगितलं डोमेग्रामचा विशेष आहे, लगेच डोमेग्राम पुढे आलं. डोमेग्रामचा कुठला विशेष आहे ना? शिन्नस्थळीचा विशेष आहे, लगेच शिन्नस्थळीच्या लीळा तुमच्या डोळ्यापुढे आल्या पाहिजेत. आणि मग तो विशेष वंदन केला पाहिजे. पूर्ण शिन्नस्थळी तुमच्या डोळ्यापुढे, तुमच्या अंतःकरणामध्ये शिन्नस्थळी. आता त्यातल्या एक एक लीळा वाचताना, त्यातल्या एक एक लीळाचं चिंतन करताना सोबत विशेष वंदनही चालू आहे. अत्यंत समाधान वाटेल. एकच विशेष वंदन करा फक्त. आपल्याकडे काय 50 विशेष आहेत. हा लावा, हा लावा, हा लावा, हा लावा, हा लावा. खूप विशेष असल्यानंतर तुम्ही विशेषाचा स्पीड बघा विशेष वंदनाचा. आणि कमी विशेष असेल तर विशेष वंदनाचं तुम्ही विधी बघा. ज्यांच्याकडे एकच विशेष आहे, आत्ता माझ्यासोबत माझ्या बॅगमध्ये एकच विशेष आहे शिन्नस्थळीचा, तो विशेष मी सकाळी करतो तेव्हा शांतपणे एका ठिकाणी मस्तक टेकवलेलं आहे आणि ते लीळा आठवत आठवत मग ते वंदन करायचं एकदम हळूवार शांततेने. परंतु अनेक विशेष असतील तर घेतलं लावलं, घेतलं लावलं पुढे. परत जर का पुढे विशेष कोणी दिले नाही, अहो द्या ना पटकन. सात्विकता आहे काही? सात्विकता नाही आहे. खूप विशेष असल्यानंतर आता इकडची परिस्थिती आहे की द्या पुढे. इकडची अजून संपली नाही का? किती बाकी आहेत अजून? लक्षात घ्या बरं का, हे सगळं घटना घडतात, तुमच्या लक्षात नाही आहेत. हे सगळ्यांच्या बाबतीत घडतात. आषाढी एकादशीला लोक प्रसाद वंदनाला जातात. अमक्या ठिकाणी का जातात? कारण की तिथे 50 प्रसाद जोड आहेत म्हणून जातात. परंतु त्या सात्विकतेने प्रसाद वंदन आपण करत नाही. समोरचा पुढे देत नाही तर त्याच्यावर वैतागतो. आणि आम्हाला प्रसाद सेवेत काय सांगितलं? तामसे काळी जर का प्रसाद वंदन केलं तुम्ही तर तिथे सत्व भरतं तुम्हाला लगेच. आणि आपलं तर असा प्रकार आहे की सात्विक काळात प्रसाद वंदन करतो तरी तामसपणा येतो आपल्याला. प्रसाद वंदन केल्यानंतर तामसपणा कधीच आला नाही पाहिजे. का येतो? कारण की आपण अविधीपूर्वक प्रसाद वंदन करतो आहोत. आणि जर का 10-15 जर का प्रसादाच्या ताटल्या पुढे गेल्या, 20 ताटल्या गेल्या, मग आपण थोडी सुरू आपली चालू होते, आपण तो किती बाकी आहेत अजून, किती बाकी आहेत ह्या जर का विषय आला की समजायचं की तुम्ही कंटाळलेले आहात. आता पुढचं प्रसाद वंदन म्हणजे तुम्हाला अविधीच आहे. कंटाळा हा आला नाही पाहिजे. आपण का गेलो तिथे? 50 प्रसाद जोडे म्हणून गेलो ना आपण. मग आता 50 प्रसाद जोड आपण सात्विकतेने आणि विधीपूर्वक केले पाहिजेत. परंतु एक विशिष्ट वेळाने आपल्याला प्रत्येक विधीचा कंटाळा येतो आणि म्हणून कुठल्याही ईश्वरोक्त विधीचा कंटाळा आपल्याला आला नाही पाहिजे. विशेष वंदनाचा कंटाळा येऊ देऊ नका, प्रसाद वंदनाचा येऊ देऊ नका, त्यानंतर स्मरणाचा येऊ देऊ नका, लीळा वाचनाचा कंटाळा कधी येऊ देऊ नका. आपल्याला ह्याच गोष्टींचा कंटाळा येतो. तुम्हाला जर का सांगितलं ना की बाबा असं करा, तुम्ही 15 गाठ्या बसून स्मरण करा, तर मग तुमचं स्मरण होणार नाही. म्हणजे आम्हाला ते बसून जमतच नाही, ते स्मरण नाही जमणार आम्हाला. मग त्यांना सांगितलं की मग तुम्ही प्रदक्षिणा करा. हा प्रदक्षिणा जमेल, मग ते आपण करू. तुम्ही विनामूल्य स्मरण करा एकदम मनातल्या मनात. नाही जमत बाबा आम्हाला झोप येते, मग असं करा, हे पारायण करा. हां हे जमेल. किती वेळा वाचायचं आहे? 101 वेळा सांगा वाचा. त्याच्यात आपण वेळ देऊ. परंतु जे ईश्वराने विहित केलेलं आहे, म्हणजे आपण एकतर अशा पद्धतीत आभागी आहोत की आम्हाला ईश्वराच्या मुखाने प्रत्यक्ष ज्ञान मिळालं नाही.
ते माईंभट भटोबासांना मिळालं. परंतु आमचं नशीब असं आहे की आमच्यासाठी कमीत कमी त्यांनी ती वचनं लिहून ठेवली, लीळा लिहून ठेवल्या आणि तसंच्या तसं आमच्याकडे आलं. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय आपलं आलं ना, यथार्थ ज्ञान आलं आपल्याकडे. परंतु आम्ही अभागीच अशी जोडलेलो आहोत की श्रीमुखे ज्ञान नाही जोडलं ना आपण, तर श्रीमुखातले वचनं सुद्धा पालन करायला आपण तयार नाही. आपण काय करतो, जीवाने जीवाला सांगितलेलं तेच आपण ऐकतो. जीवाने देवाला सांगितलं, जीवाला देवाने जे वचनं सांगितलेली आहेत, विधी सांगितलेले, तो आपण काय ऐकायला तयार नाही. नाथोबासांना स्वामी म्हणतात की टिळे जानवे का घातले तुम्ही, ते म्हणे याच्याने भिक्षा वगैरे मिळते. गैरसमज, अंधश्रद्धा म्हणतात याला. स्वामी म्हणतात आज असं करा, टिळे जानवे तिकडे खड्डा करा, मातीमध्ये बुजून ठेवा, याच्याशिवाय पण भिक्षा मिळेल. म्हणतात देवा नाही, याच्यामुळेच भिक्षा मिळते. म्हणतात नाही, आज आम्ही सांगतो ते करा. ते म्हणजे ठीक आहे, आता स्वामी सांगतात तर नाही म्हणता येत नाही. त्यांनी टिळे जानवे काढले आणि शेनेस गड्डा केला, त्याच्यात पुरून ठेवलं. स्वामी म्हणतात ठीक आहे. स्वामी निघून गेले गुंफेमध्ये, मठामध्ये. आणि आता जेवणाची वेळ जवळ येत गेली, भूक लागायला लागली, परंतु कोणी काही भिक्षा घेऊन येत नाही, भोजन घेऊन येत नाहीये. नाथोबासांना वाटायला लागलं की हे आपण काढून ठेवलं ना टिळा आणि जानवे, त्याच्यामुळेच भिक्षा येत नाहीये. मग असं झालं, भिक्षेचा वेळ म्हणजे जेवणाची वेळ आली पूर्ण, तरी काही आलं नाही. ती वेळ निघून जायला लागली तरी पण काही आलं नाही. स्वामी म्हणालेत की येईल म्हणून, आणि आलंच नाही. आता नाथोबासांना वाटायला लागलं, जर का आता आपण भिक्षेला गेलो नाही, टिळे जानवे काढून, तर भिक्षा आपल्याला कुणी देणार नाही, आणि आज भिक्षा नाही मिळाली तर उपाशी मेलो आपण. मग त्यांनी अजून थोडी कळ काढली. 12:30 पावणे 1 झालं तरी कोणी काही घेऊन येईना. मग त्यांनी घाईघाईत गेले आणि तेवढ्या वेळ त्यांचं काय चालू होतं, टिळ्यापर्यंत जानव्यापर्यंत जायचं आणि परत यायचं. काढू का, नको जाऊन थोडं थांबूया, अजून थोडं थांबूया. आणि मग तदनंतर त्यांनी संयम सुटला, गेले, टिळे जानवे काढले, ते जानवं घातलं, टिळा लावला. असं लावत नाही तेवढ्यात कोणतरी भोजन घेऊन आलं तिकडून. ते म्हणाले बघा आले की नाही, टिळा जानवा लावला आणि तो भोजन घेऊन आला माणूस. मी स्वामींना हेच तर सांगत होतो. कोणाचं टाळतायत नाथोबा? स्वामींचं श्रीमुख वाक्य टाळतायत, स्वामींचं ऐकत नाही आहे. आणि स्वामींना खोटं ठरवतायत की बघा टिळे जानवे लावल्याशिवाय भिक्षा मिळत नाही. मी स्वामींना सांगत होतो, स्वामींना पटतच नाही आहे. आलं भिक्षा, जेवले वगैरे, आणि तदनंतर आले. मग स्वामींना त्यांनी सांगितलं सगळं. स्वामी म्हणतात वेळोवेळी टिळ्या जानव्यापाशी जासी काही एक उपवास पडला होता की दोन्ही उपवास पडले होते. तुम्ही पुन्हा पुन्हा टिळ्यांकडे जाऊ, जानव्याकडे जाऊन परत येणं जाणं चक्कर चालू होती, धीर धरवत नव्हता. किती दिवसाची उपवासी होते तुम्ही? 1 दिवसाचा उपवास होता की 2 दिवसाचा उपवास होता? एकाच वेळेचा उपवास होता फक्त. नावेक वाट पाहतासी, म्हणजे थोडा वेळ अजून वाट बघितली असती तर काय झालं असतं? परमेश्वराने स्वतः सहाय्य केलं असतं, मग विश्वास बसला असता. पण आपण ईश्वराचे वाक्य आपण खोटे ठरवतो आहे. ईश्वराचे वाक्य आपण काय करतो आहे, झाकून त्याला गुंडाळून पूर्णपणे, आणि ते सूत्रपाठ वगैरे बाहेर येऊ नये म्हणून वरून दोरी पण लावल्या जाते आहे आणि ते कुठेतरी ठेवल्या जातं. कुणाला जर का विचारलं का सूत्रपाठ आहे का, म्हणजे सूत्रपाठ बघावं लागेल. पारायणचं पुस्तक आहे ना, लगेच काढून देतात लोक. सूत्रपाठ नाही. आमच्याकडे तर असं झालं, एकदा देव उठवण्याचा आणि झोपवण्याचा जो काही भाग आहे तो डोक्यातनं थोडा काढून टाका. त्यापेक्षा तेवढा वेळ सकाळी उठल्यानंतर देवाला उठवण्याच्या आरत्या म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी 2 दंडवत घालून तुम्ही स्मरण करा, लीळा आठवण करा. सकाळची वेळ सात्विक असते, आपली काही घरातली कामं चालू झालेली नसतात, त्याच्यामुळे डोक्यामध्ये कुठलीही जी काही हे असते तकतक नसते आपल्या डोक्यामध्ये, आणि त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे लीळा वाचू शकता, चांगल्या प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि म्हणून सकाळचा वेळ जो आहे तो उठल्यानंतर देवाने आरत्या म्हणायला कुठेही सांगितलं नाही आहे. स्वामी काय म्हणतात, पश्चात पहारी उठी जे तो सारस्वत काळ
देवता हृदयासी ये, एवढं वचन मोठं सांगून ठेवलं तरी पण आपण इथे सुद्धा का देवाच्या विरोधात वागतोय मला हे समजत नाही. सगळीकडे सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेनुसार आपल्याला चालायचं आहे की नाही. मग त्या सूचनेच्या विरोधात आपण का चालतो. आपण एखाद्या ठिकाणी सरकारी विभागात जर का गेलो, मग तिथे लिहिलेलं असतं अमक्या ठिकाणासाठी इकडे जा. मग तिकडे गेल्यानंतर मुख्य ऑफिस इकडे, मुख्य अधिकाऱ्यांचं इकडे, सगळ्या सूचना आपण पालन करतो. पण मंदिरात आल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं शांतता राखा, अजिबात सूचनेचं पालन नाही. अन्य वार्ता करू नका, स्वामींनी सांगितलं, सूचनेचं पालन नाही. का आपण देवाच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी चाललेलो आहोत. तर हा भाग सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. अजून भरपूर अंधश्रद्धा आपल्या डोक्यामध्ये आहेत, त्या भरपूर अंधश्रद्धा आपण पाळत असतो. तर त्या एक एक करून तुम्हाला जर का काढायच्या असतील तर वचनाचं आकलन तुमचं झालं पाहिजे, वचन पाठांतर झालं पाहिजे, लीळेंचं चिंतन झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. तुम्ही जर का एकत्र येऊन भजनं म्हणत असाल, त्या भजनं म्हणण्यापेक्षा तुमच्यातल्या कोणातरी सांगा की लीळा वाचन करा. त्यांनी लीळा वाचायच्या, तुम्ही ऐकायच्या. तुम्हाला असं वाटेल की ह्यांना जर का लीळा वाचायला दिला तर ह्यांना भरपूर नेहमीच आम्हाला सन्मान द्यावा लागेल, असं जर का भीती वाटत असेल तर प्रत्येक वेळी एकाने बदलून वाचा. आज तू वाचली का लीळा, उद्या तुम्ही वाचा, परवा तुम्ही वाचा, असे नंबर सगळे लावून घ्या. लीळा वाचन करा, लीळा वाचनाची सवय होऊन जाईल तुम्हाला. जे विधी करतो ते विधीची विभागणी करा. आता जसं सरकारने आता स्वच्छता अभियान काढलं ना, मग त्यांनी काय केलं, ओला कचरा आणि सुका कचरा केले ना विभागणी. तसं तुम्ही सुद्धा महिला वर्ग जे आहेत, खाण्याचे पदार्थ जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही हे बघता की सुकं म्हणजे ते अधिक दिवस टिकणार आहे प्रवासामध्ये, फरसाण वगैरे वगैरे, बिस्किट वगैरे, ह्याचा एक वेगळा भाग असतो. आणि जे आत्ता आपल्याला जेवायचं आहे 2-3 तासात किंवा संध्याकाळपर्यंत खराब होणार आहे, असे पदार्थ तुम्ही वेगळे ठेवता. म्हणजे 2 विभाग झाले की नाही तुमचे. तसंच आहे की तुम्ही जेवढे विधी करतायत त्यांची एक यादी करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे विधी करतायत त्यांची एक लांबलचक यादी बनवा. आता त्या प्रत्येक मुद्द्याला तुम्ही लिहिलं पहिलं की मी सकाळी उठून स्मरण करतो. मग याला वचन प्रमाण आहे का, असेल ना. वचन प्रमाण आहे का स्मरणासाठी. वचन प्रमाण कुठलं आहे, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. वचनाचं प्रमाण आहे, लगेच टिक मार्क करा. हो, ते वेगळं लिहा. श्रीमुखीचे विधी या सदराखाली ते लिहा. आता नंतर तिथे पुढचा विधी आहे की आम्ही इतके दिवे जाळतो रोज. वचनाचं प्रमाण आहे का, नाही. मग हे जीवाने सांगितलेले विधी या सदराखाली ते लिहा. अशा 2 याद्या तुमच्या तयार होतील. आत्ता मग तुम्हाला काय पाळायचं आहे, श्रीमुखीचं पाळायचं आहे की जीवाने सांगितलेलं पाळायचं आहे की देवाने सांगितलेलं पाळायचं आहे, हे आता तुम्ही ठरवायचं. कोणी सांगितलेलं पाळणार, देवाने सांगितलेलं पाळा. मी जर का तुम्हाला सांगितलं हो ही गोळी नका घेऊ, ही घ्या, तुम्ही आता नाही डॉक्टरनी मला हे सांगितलेलं आहे, तुमचं कसं काय ऐकायचं, डॉक्टरचं ऐकावं लागेल ना आम्हाला. ऐकतो की नाही. तसं जर का मी तुम्हाला सांगितलं हे वचन पाळू नका, तर तुम्ही मला म्हटलं पाहिजे नाही कसं काय नाही पाळायचं, देवानी सांगितलं आम्हाला हे पाळायला. स्मृतीस्थळाचं प्रमाण आहे. एक आकाईसाचे रामदेव म्हणून एक जण होते, ते एवढं कडक आचरण करत होते की त्यांच्या आईला असं वाटायचं की माझ्या मुलाने कडक आचरण केलं तर काय त्याचं देहकृश होईल, तो कसं तरी दिसायला लागेल. आईला वाटतं की मुलाने पोटभर जेवावं. जे मुलाचं वजन खूप जरी असेल, प्रमाणापेक्षा जरी जास्त असेल तरी आई म्हणते अजून एक चपाती खा, कमी जेवलास, तब्येत बघ कशी झाली आहे तुझी. आईला त्याची काळजी असते. तसं ते आईला सुद्धा काळजी होती की माझा मुलगा कमी जेवतोय वगैरे, पण ते काय करत होते, देवाने सांगितलेलं आचरण ते करत होते. भटोबासांच्या संगतीत राहून ते करत होते. मग आईने अनेक वेळा त्यांना काय केलं, एक दिवशी पंगत त्याला काहीतरी खायला आणून दिलं, त्यांनी खाल्लं नाही. त्यामुळे मी हे खाणार नाही, तुमच्या घरचं मी खाणार नाही. आईने पंगत ठेवली, पंक्तीचंही खाल्लं नाही, भिक्षांना. भटोबासांनी काय केलं, स्वतःच्या ताटातलं उष्ट त्यांना दिलं
तरी त्यांनी ते थोडंसंच खाल्लं, सगळं नाही खाल्लं. ते म्हणाले हे नको, तुम्ही जरी देताय तरी मला ते नको आहे, परिच्छेद केलेला आहे. एक दिवशी त्यांना आटनाला जायचं होतं म्हणून आटनाला ते निघाले आणि अशा वेळेस भटोबासांनी त्यांची भेट घेतली, गळा भेट घेतली. तर त्यांचं अंग पूर्णपणे तापलेलं होतं, त्यांना ताप आलेला होता. अरे भटोबास म्हणाले, अरे तुला तर ताप आहे, मग आता असं कर, तू काही आटनाला जाऊ नको. त्यांनी भटोबासांना वाक्य म्हटलेल्या लिळा स्मृतीस्थळ ग्रंथामध्ये वाचून काढा तुम्ही. मागच्या व्यक्तिसूची दिलेली आहे स्मृतीस्थळामध्ये, तिथे आकायसाचे रामदेव नावाचं नाव असेल, त्यांच्या समोर ज्या काही त्या नावापुढे जे काही स्मृतीचे आकडे दिलेले असतील, ते जी काही संख्या दिलेली असेल ती त्या संख्येची स्मृती काढून वाचा. भटोबास म्हणाले की तू जाऊ नकोस आटनाला. भटोबासांना त्यांनी काय सांगितलं, विचारलं, भटो तुम्ही सांगितलेलं ऐकू का देवानी सांगितलेलं ऐकू, कुणाचं ऐकू? मी असतं तर काय म्हटलं असतं, माझंच ऐकायचं. पण ते कोण होते? भटोबास होते. भटोबास म्हणाले, अरे माझं काय ऐकायचं, देवानी सांगितलं ते ऐक. भटोबास कोण होते? यथार्थ ज्ञानी, यथार्थ सांगणारे होते. ते इतरांसारखे तुम्हाला अन्यथा ज्ञानामध्ये गुंतवून ठेवणारे नाही आहेत भटोबास. आणि म्हणून भटोबासांनी कधीही स्वतःच्या मनाचं सांगितलं नाही. याचं स्वामींचंच वचन प्रमाण आहे. बाईसा म्हणतात की बाबा आज काय निरूपण झालं, स्वामींतात भटोबासा ते विचारा, पुसा वानरेशा ते. मग भटोबासाने त्यांनी विचारलं काय काय निरूपण झालं. भटोबासांनी सांगितलं देवानी असं सांगितलं, असं सांगितलं. बाईसाहेब स्वामींना विचारत, हो देवा आज तुम्ही असं सांगितलं? म्हटलं हो, तो सांगतोय ते बरोबर आहे, पुन्हा पुन्हा विचारू नका. परत 2-4 ओळी भटोबासांनी सांगितल्या, हो बाबा तुम्ही असं सांगितलं? तर स्वामी म्हटले, बाई हा काही आपुले बोलेल, हा येथीचेशी बोलेल की? भटोबास कधीही स्वतःच्या मनाचं बोलणार नाही, हे स्वामींनी ग्वाही दिलेली आहे. हा जे बोलणार, हे जे बोलतील भटोबास ते फक्त आम्ही बोललेलंच बोलणार. मी सुद्धा हा भटोबासातला भाग बघितला. आपल्याला समोरच्याला जर का विधी सांगायचा झाला तर तो कुठला सांगायचा? स्वामींनी सांगितलेलाच विधी आपण सांगायचा. एवढं तर मी पाळू शकतो की नाही? माझ्या आयुष्यामध्ये मी एवढी गोष्ट पाळू शकतो. कदाचित तो विधी मी स्वतः नाही करू शकणार, परंतु कमीत कमी मी दुसऱ्यांपर्यंत तर पोहोचवू शकतो की नाही. मी प्रवचनाला तर जाऊ शकत नाही, पण तुमच्यापर्यंत मी निरोप पोहोचवतोय की तुम्ही जाऊ शकत असाल तर जा आणि अजून 4 लोकांना कळवा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे सांगायचं आहे ते श्रीमुखीचंच सांगायचं आहे, आपल्याला जे ऐकायचं आहे ते सुद्धा श्रीमुखीचं ऐकायचं आहे. अशा प्रकारे आपण अंधश्रद्धा ज्या आहेत त्या अंधश्रद्धा ज्या काय असतील त्या बाजूला काढून टाका. तुम्हाला त्या संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर काही तुमच्या शंका असतील त्याही सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि यथार्थ ज्ञानाकडे भर द्या. तुम्हाला मी परत सांगेल की सूत्रपाठ ग्रंथ पाठांतर करायला सुरुवात करा. हळूहळू त्याचा अर्थसुद्धा येईल. हळूहळू लिळासुद्धा वाचन करा. याच्यामध्ये आपण एवढंच सांगतो आहोत की अंधश्रद्धा टाळा, ज्ञान ग्रहण करा, ज्ञानी व्हा आणि यथार्थ आचरण करा. एवढीच आपल्याकडनं सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. दंडवत.